ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कात आले. मीनाताईंची आज जयंती आहे, त्यामुळे इथे अभिवादन करून त्यानंतर ते पुन्हा एकदा प्रभागांमध्ये भेटी देतील आणि मतदारांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न करतील. रश्मी ठाकरे यावेळेला त्यांच्या सोबत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि आपण सर्वच जण बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. कृती समितीच्या अध्यक्षा सन्माननीय रश्मी वाहिनी आहेत. खासदार शिवसेना नेते सन्माननीय अनिल भाऊ देसाई आहेत. विभाग प्रमुख महेश सावंत आहेत. उपनेत्या सन्माननीय उषाताई राऊत आहेत. विजय कदम. त्याचप्रमाणे या विभागाचे सर्व या ठिकाणी यशवंत किल्लेदार सुद्धा बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत. बाळासाहेबांचा आज जयंती दिवस. या जयंती दिवसानिमित्त सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वीच ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या शिवाजी पार्कमध्ये आल्या. मीनाताईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आजही काही प्रभागांमध्ये जातील, शाखांना भेट देतील आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्या प्रभागातल्या मतदारांशी ते संवाद साधतील. दुसरीकडे मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा आज मीनाताई ठाकरे यांना अभिवादन केलं. ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर निवडणुकांचा काळ आहे. अगदी आठवडाभरावर निवडणुका येऊन ठेपल्यामुळे प्रचाराची रणधुमाळी रंगतदार परिस्थितीत असताना वेळात वेळ काढून आज उद्धव ठाकरे इथे मीनाताईंना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. तर मनसे आणि ठाकरे सेनेचे काही उमेदवारही इथे येऊन मीनाताईंना अभिवादन करतील आणि त्यानंतर आजच्या प्रचाराला सुरुवात करताना दिसतील. तर मीनाताईंची आजची जयंती खास आहे, कारण आजच्या दिवशी इथे केवळ ठाकरे सेनेचे नाही तर मनसेचेही काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उमेदवारही इथे येत आहेत, अभिवादन करतात. तर राज ठाकरे सुद्धा आज इथे येऊन मीनाताईंना अभिवादन करण्याची शक्यता आहे. काकू मध्ये आणताय तुम्ही यांचा हात येतोय तुमचा